नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जगद्गुरू महर्षी वाल्मिकी यांची जयंती बेळगाव येथील कुमार रंगमंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळी महर्षी वाल्मिकी विविध संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारीसह विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शहरातील अशोक सर्कल पासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी डोक्यावर कळशी घेऊन सहभाग दर्शवला. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. आपण केबल टेक्निशियन आहे असं सांगत एक तरुण काल बुधवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:45च्या सुमारास ढोर गल्ली वडगाव येथील एका घरामध्ये घुसला. त्या घरातील एका वृद्ध महिलेला केबल तपासण्याच्या बहाण्याने घराच्या पहिल्या मजल्यावर घेऊन जात तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. बोलता बोलता काही क्षणात त्याने त्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेत तेथून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा लक्ष करण्यात येत असलेल्या वृद्धांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचं आवाहन करण्यात आलंय. चोरी झाली त्यावेळी त्या घरामध्ये केवळ 2 वृद्ध महिला होत्या अशी माहिती समोर आली आहे. खानापुरातील लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 5 तरुणींची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खानापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या 5 तरुणींची सुटका केली. या प्रकरणी 11 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी आमटे रस्त्यावर दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात 1 जण जागीच ठार तर आणखी 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. निखिल बाबागौडा पाटील वय 19 राहणार चिकोडी असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे. तर आणखी 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरातील GIT येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. आज वाल्मिकी जयंतीनिमित्त कॉलेजला सुट्टी असल्याने हे दोन्ही विद्यार्थी जांबोटीजवळ दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याचे समजले आहे. या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हुक्केरी तालुक्यातील नागनहाळ गाव मार्गावरील घटप्रभा नदीच्या पुलावरून कठडा नसल्यामुळे दुचाकी घसरून नदीत पडली असता पती पत्नी नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडाले असून यामध्ये दोघेही मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. समजलेली माहिती अशी की काही कामानिमित्त हे दाम्पत्य दुसऱ्या गावाला जात होते. घटप्रभा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने हा अपघात घडला. सुरेश बडिगेर वय 53 आणि जयश्री बडिगेर वय 45 अशी मृत दाम्पत्याचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जयश्रीचा मृतदेह घटप्रभा नदीतून बाहेर काढला असून सुरेश याचा मृतदेह अद्याप सापडला नाही. या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोकाट कुत्र्यांनी अवघं शहर त्रस्त झालेलं असतानाही महापालिका कुंभकर्णी झोपेतून जागे होण्यास तयार नाही. अनेक वेळा पालिकेच्या बैठकीत मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा प्रश्न गाजला. त्यापाठोपाठ आज गुरुवारी शहरातील कोतवाल गल्लीमध्ये मोकाट कुत्र्यांनी एका वासरावर जीवघेणा हल्ला केलाय. या घटनेमुळे परिसरात कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. त्यामुळे येथील गोरक्षक निलेश यांनी तातडीने महापालिका आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्या वासराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्याशिवाय येथील इतर भटक्या गायींना पकडून घेऊन गोशाळेमध्ये पाठवण्यात आले. यावेळी निलेश, सागर पासलकर, रोहित पासलकर, आनंद भोसलेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. हिंडलगा येथील युवा आघाडी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दसऱ्यानिमित्त 25व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 13 रोजी खुल्या गटात 5 किलोमीटर मॅरेथॉन तसेच गाव मर्यादित विविध गटाच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. खुल्या गटातील 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आर्यन जी पाटील, माडवळे तालुका चंदगड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक परशुराम कुणगी तर तिसरा क्रमांक वैजनाथ नाईक हे विजेते ठरले. यावेळी युवा आघाडीचे अध्यक्ष विनायक पावशे, माजी आमदार मनोहर किनेकर, समितीचे युवा नेते RM चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री समादेवीची पूजा व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण झी मराठी प्रस्तुत हास्य सम्राट या कार्यक्रमाचे विजेते प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्य संध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी दीपक देशपांडे यांनी आपल्या खुमासदार विनोदी शैलीमध्ये उपस्थितांचे मनोरंजन केले व सर्वांना खळखळून हसवले। त्यानंतर कोजागिरीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रामध्ये तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवा युवतींचा सत्कार करण्यात आला। काँग्रेस रोड टिळकवाडी येथील रेल्वे गेट नजीक गुरुवारी झाड कोसळल्याने या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती, मात्र झाड बाजूला हटवण्यापर्यंत येथील वाहतूक तिसऱ्या रेल्वे गेटकडे वळवण्यात आली होती। त्या ठिकाणी वाहतूक पोलीस व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते। गोवा बेळगाव महामार्गावरील अस्तुली ब्रिज नजीक रस्ता खराब होऊन वाहने अडकत असल्याने बुधवारी पहाटे 8 वाजल्यापासून सर्व वाहतूक ठप्प झाली आहे। दोन्ही बाजूने 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या। अस्तुली ब्रिज या ठिकाणी वारंवार वाहने अडकत असल्याने या ठिकाणी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे तातडीने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहन चालक आणि नागरिक करत आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत बेळगाव येथे पुष्पलता दामोदर भोसले या रुग्ण महिलेला 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली। महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी सदर मदतीचे पत्र भोसले कुटुंबियांच्याकडे सुपूर्द केले। या प्रसंगी मये समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, श्रीनाथ पवार आदी उपस्थित होते। या योजनेचा पाठपुरावा रमाकांत कोंडुस्कर यांनी सातत्याने केला, त्यामुळे ही मदत मिळू शकली। याबद्दल भोसले कुटुंबीयांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सहायता निधीचे सर्व कर्मचारी व सहायता निधी कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे यांचे तसेच मये समितीचे आभार मानले। केअर फॉर यू फाउंडेशनने लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या लोककल्प फाउंडेशनच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील हुळुंद गावच्या शाळेतील मुलांना रंगपेट्या भेटी दाखल दिल्या। याशिवाय कला साहित्यही दिले। सदर गाव खानापूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागामध्ये वसलेला आहे। येथील मुलांना शहरी भागाप्रमाणे सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी केअर फॉर यू ने रंगपेट्या दिल्याचे शीतल भंडारी यांनी सांगितले। लोककल्प व केअर फॉर यू हे सध्या परस्पर सहकार्याने विविध उपक्रम राबवत आहेत। हौसेला मोल नाही असं म्हणतात, त्यामुळे धोधो कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता ही मुले किल्ला बनवण्यात मग्न आहेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या बच्चे कंपनी किल्ला बनवण्यात मग्न आहेत, परंतु पावसामुळे किल्ला करण्यावर मर्यादा येत आहेत। त्यावरही आपल्याला सुचेल तसा उपाय शोधताना या मुलांनी चक्क प्लास्टिक पोत्याचा वापर करून किल्ला बांधण्यास सुरुवात केली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।